चंद्रकांत बाळाराम म्हात्रे यांचे स्वागत केले जाईल. विनंती असेल की आपण आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो. जास्त स्वागत वस्त्रालंकार सो या बॅक टू क्रिकेट. एका बाजूला एक चांगलं बॅटल आपल्या समोर आलंय. एक चांगली खरं तर ही मॅच. दोन्ही बलाढ्य संघ आहेत पनवेल तालुक्यातील. एका बाजूला केडीएच वाघिलीवाडा आणि त्याच्या विपक्ष आपण पाहू शकताय भास्कर शेठ प्रतिष्ठान कान्होबा कुंडेवाल. इथून नाणेफेकी जिंकून प्रथमतः कुंडेवाहाळ संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय वाघिलीवाडा या संघाला. सलामीची जोडी ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकताय. फलंदाजी करण्यासाठी भागेश सुरते. यावेळी ऑन स्ट्राईकला आपण प्रतीक सुरतेला पाहू शकता आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरज पाटील. जोरदार अपील. पंचांचा इथून इशारा आलाय. फलंदाज होतील इथून LBW. पहिल्या चेंडूवर एक मोठा झटका, एक मोठी विकेट. महत्वाचा फलंदाजाला त्यानं बाद केलाय. गोलंदाजाचं नाव आहे संजय वास्कर. 40+ खेळाडू आहे आणि सातत्यानं या मैदानामध्ये चांगला खेळ सातत्यानं बरसत राहिलाय. चांगली प्रभावशाली गोलंदाजी नेहमीच संजय वास्करने केलाय आणि एक महत्वाची विकेट त्याला मिळवून दिलाय. सलामीला आलेला पहिलाच फलंदाज प्रतीक सुरतेला परतीचा रस्ता दाखवलाय. पहिल्या चेंडूवर संजय वास्करच्या बाद झालाय. LBW लेग बिफोर विकेट. महत्वाची विकेट त्याने मिळवली. प्रतीक सुरतेला परतीचा रस्ता दाखवलाय. इथून आता ऑन स्ट्राईकला तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालेत भागेश सुरते. आणखी एक चांगला खेळाडू केडीएच वाघिलीवाडा. इथून 24 चेंडूचा खेळ करायचा आहे आणि 40-45 धावा सध्या उभार लागतील. अतिशय चांगला फटका आहे. इथून डीप बॅक पहिल्या चेंडूवर LBW आणि त्यानंतर मात्र लगेच दुसऱ्या चेंडूवर चौकार. अगदी त्याच दिशेनं चेंडू जात आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रात. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. नंतर बॅक टू बॅक दोन चेंडूवर 2 चौकार भागेशच्या बॅट मधून. यावेळी तिसरा वेगवान चेंडू होता. मन्नाट वेगानं संजयने फेकला होता. एक्सपिरियन्स इज बिग टीचर युअर लाईफ. आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरु शिदूर. चांगला फटका. इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर. पाच चेंडूमध्ये 12 धावा कुठल्यात. त्यावेळी आणखी एक मिड ऑफ
एका षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. प्रथम वाघिलीवाडा संघ फलंदाजी करत असताना 14 धाबा त्यांनी जमा केल्यात. आणखी 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीतून संतोष कातकरी तैनात होतील. अतिशय वेगवान गोलंदाज आहेत. इथून भास्कर शेठ प्रतिष्ठान कान्होबा कोंडे वाड संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू सूरजच्या समोर भन्नाट वेगानं फेकला होता. लँड झाल्यानंतर थोडीशी उंची सुद्धा चेंडूनं गाठली आणि अगदी नाका समोरून परफ्यूम डिलिव्हरी म्हणू शकतोय संतोष कातकरीची पाहायला मिळते. इथून हा चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकला गेलाय संतोषच्या माध्यमातून. सूरज समोर पण या मोठा फटका खेळायचा होता. बॅटची मोठी कडा पहिल्या मॅच मध्ये अर्धे शून्य घेऊन भोपलाई न फोडता तो मैदानातून बाहेर झालाय. कोल्डन ऑफ द विकेट महत्वाची कॅच अतिशय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये संतोष कातकरीना अतिशय सुंदररित्या झेल टिपलाय. अभिषेक पाटील साहेबांच्या माध्यमातून हा संघ पॅक करण्यात आलाय. कोंडे वाहाल संघ भास्कर शेठ प्रतिष्ठान आपण पाहू शकतोय. भन्नाट वेगवान चेंडू कमबॅक करून दिलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र हे षटक अतिशय चांगलं पाहायला मिळतंय. सलग जर विचार केला तर 3 चेंडू निर्धाव पद्धतीची फेकली जाते. चांगली गोलंदाजी प्रभावशाली गोलंदाजी केली जाते. अतिशय चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर इथून ऑनस्ट्राईकला आपण पाहू शकताय. बागेश सुरते बॅकफुटवर गेली बॉडी 4 चौकार आतापर्यंत बाकी सुट्टीच्या बॅट म्हणून आलेत या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा संतोष येणार असतील. अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता. चेंडू डिलिव्हरी झाल्यानंतर आपण पाहू शकताय खालीच राहिलाय आणि सरळ अगदी पहिल्या स्लिप मध्ये चेंडू विसावला जातोय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 11 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपटणार धावा आपण पाहू शकता 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावर. प्रथम फलंदाजी करत असताना वाघिलीवाडा संघाच्या. यावेळी चांगला फटका पाहू शकता. बारा चेंडूंचे ते खेळ समाप्त झालाय. 3 दुऱ्या आपण पाहू शकताय आणि एका बाजूला भाग्य सुरते वैयक्तिक 9 चेंडू मध्ये 22 धावसंख्या करतोय आणि संघाला सुद्धा नेऊन ठेवलंय 2 बाद 22च्या घरात. आणि खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज आपण पाहू शकताय. ऑनस्ट्राईकला सत्यवान पाटील इथून दाखल झालेत. आणखी 12 चेंडू खेळ बाकी आणि बागे सुरते अप्रतिम फटकेबाजी करतोय. कौतुक करणे या फलंदाजाचं. ऑनस्ट्राईकला आता सत्यवान पाटील लवकरातचे फलंदाज. हलक्या हाताने खेळण्याचा इथून प्रयत्न कदाचित बॅटला ब्रश करून चेंडू गेलाय की काय पण इथून धाव घेत असताना फलंदाज सत्यवान पाटील होतील. धाव बाद 3रा आद्रा बसला जाईल. दरम्यानच्या काळात या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले
या स्पर्धेत अतिशय गोड व्यक्तिमत्व भावेश करत यांचं इथं स्वागत केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथून मात्र त्यांचं स्वागत कदाचित फलंदाजांच्या बॅट मधून होतं. भागेश सुरतीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 5 चौकांनंतर षटकार. इथून मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये या चौकाराच्या साह्यानं धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात 32 धाबा. वैयक्तिक 11 चेंडू खेळला आणि 32 धाबा एकट्याच्या भागेश सुरतेच्या. एकटा तर झुंज देतोय आपल्या संघासाठी. इथून आणखी एक फटका बॅकफुटर. अडतीस धाबा धावपटला लागल्या गेल्यात. समाधान कातकरी पण हल्ला बोल केला जातो. एक शॉट आणि स्वीट पारी पाहायला मिळाली. फलंदाज भागेश सुरते 12 चेंडू आणि 38 धाबा. केडीएच बागलीवाडा संघ स्क्वॉड मधून टाळ्यांना त्याचं स्वागत केलं जातंय. एक चांगली पारी. इथून चौथा आदरा बसला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावर सुमित पाटील. इथून मात्र आता एक पारी सावरावी लागेल कारण भागेश सुरते महत्वाची विकेट गोल्डन विकेट इथून बाद झाले. कारण सूरज पाटील बाद झाल्यानंतर अतिशय चांगली फटकेबाजी तो करत होता. यावेळचा फटका बराच काळ हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जेल पर्यंत आलेत पण त्यांच्या आवाक्यामध्ये नाही आहे. इथून मात्र जेल सुटला गेलाय. डायरेक्ट हिट. इथून डायरेक्ट हिट केली जाते. जोरदार अपील पंचांकडे केली जाते. पाहू शकताय आपण अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू मिळाल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न राहिलाय. इथून पंचांचा निर्णय येतो. या 2 धाबा इथून कंप्लीट आहेत. दोन धाबा इथून कंप्लीट आहेत आणि 2 धाब्यांशी धावपटलावर धाबा आपण पाहू शकताय. तब्बल 40 धाबा इथून या षटकातील आणखी एक षटक इथून कंप्लीट केले जाते. 18 चेंडूंचा ते खेळ समाप्त झालाय. धावपटलावर आपण धाव पाहू शकताय. 4 बाद 40 धाबा. आणखी 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून गोलंदाज दाखल केले जातात. संदीप भोईर 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी. चला टाइम अलर्ट करा विनंती केली जाते. आता मात्र 20 मिनिटाचा कालावधी असेल एक इनिंग संपण्यासाठी कारण आपण ही स्पर्धा रजनी आणि बरीचशी नियमावली आपल्या समोर आहे आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. उरण तालुक्यामध्ये कोरोनाचा कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा तक्क राहिल्या होत्या आणि त्यानंतर आपल्या भेटीसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सुवर्ण संधी. इथून चांगला फटका आहे. बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक इथून जज करतील.
नवीन फलंदाज ऋतिक गावण. इथून मात्र फटका आपण पाहतो. दर्शन पाटील ना स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर खेळून काढला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या क्षेत्ररक्षक तैनात होते. आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातात त्या म्हणजे 41 धावा 41 रन्स. या षटकातील आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बरेचशाच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड लोकसंख्या, कारण उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच ही रणजी क्रिकेटची स्पर्धा. हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. इथून सुंदररित्या संतोष ठाकरेंना आणि शिवसेना शाखा प्रमुख आणि त्या समीरजी नाईक आज उरण प्रीमियर लीग मध्ये अक्षता एंटरप्राइजेस आकाश इलेव्हन कोपरी संघानं 3य क्रमांक पटकावलाय. अमित नाईकनं नेतृत्व केलं होते, त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतो पंच आमच्याकडे वळलेत. आउटसाइड द ऑफ स्टंप. इथून आव्हानदार स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात. 42 धावा 42 रन्स 42 धावा पाहायला मिळतात. या अगोदरचा चेंडू आपण आव्हानदार पाहिलाय. इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल. चांगला फटका आहे. बराच काळ हवेमध्ये दर्शन पाटील. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा आशाभूत नजरेनं पाहिले जाते पंचांकडं, पण इथून मात्र पंच इथून निर्धाव चेंडू. आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मात्र लोअर इथून मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना केडीएच वाघिली वाडा या संघानं धावा जमा केल्या. दरम्यानच्या कला या सन्मान बिग ट्रॉफीच्या माध्यमातून मोठी त्यांची आणि
यांना विनंती असेल की आपला मान सन्मान करण्यासाठी उद्योग क्षेत्रामधलं एक मोठं नाव विशाल शेठ म्हात्रे या शृंखलेच्या माध्यमातून विनंती असेल जासी जिल्हा परिषद अतिशय जासेगावचे सुपुत्र विशाल यांना वस्त्रालंकार पुष्पगुच्छ विशाल म्हात्रे यांच्या वतीने जिल्हे प्रमोद राम चिल्लेगावचे सुपुत्र शिवसेना वस्त्र स्वागत केलं मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवत आहात. चालू असलेला सामना वाघिलवाडा विरुद्ध कोंडेवाड, भास्कर शेठ प्रतिष्ठान कानोबा कोंडेवाड विरुद्ध वाघिलवाड असा रंगतोय. प्रथम फलंदाजी करताना केडेच वाघिलवाडा संघाने 54 या 55 धावांचं लक्ष्य गाठताना मात्र एक नामवंत फलंदाज बाद झाला. तर नवीन फलंदाज विशाल ढोईर आला. अतिशय चांगला फटका, दिमागदार फटका, नेत्र 55 धावांचं लक्ष्य गाठायचं. 55 आणखीन एक मोठा फटका मिड विकेट रिजन. फुलटॉस चेंडू असावा असं वाटतंय, मात्र यावेळेस चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर 10 धावा आहे. षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडू बाद झाला. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. नो बॉल साठी का?
नो बॉलचा इशारा सूचित करण्यात आला. 11 धावा धावफलकावरती लागल्या. अंपायर रिव्ह्यू आहे, प्लेयरनी रिव्ह्यू घेतला तरी नाही. नेक्स्ट मॅच श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव विरुद्ध शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा असा सामना रंगणार. श्री सद्गुरू सिमेंट सप्लाय विरुद्ध दरम्यानच्या काळात या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत केले जाईल. इकडे एक्झाम कुशल मात्रे विनंती असेल या आपण समीर नाईक यांचं स्वागत करूया. आपण जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. समीर नाईक इकडे गावचे एक गोड व्यक्तिमत्व. यानंतरचा सामना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव विरुद्ध 11 ट्रॉम्बे. तरी विनंती असेल श्री सद्गुरू सिमेंट सप्लाय सद्गुरू थर्ड अंपायर मागवले बोंबल तर मला वाटलं बिया ओके झाला. अंपायर डिसिजन काय आलेला आहे? विषय झाला. आता काय करा माहिती का? ओके 4 बॉल था. प्लेयर अरे पण लेट झाला ना. प्लेयर रिव्ह्यू नसणार आहे. अंपायर आता अंपायरने नाही घेतला रिव्ह्यू. बसा समाधान. चला खेळ चालू करायचा आहे. यापुढे ऐका, यापुढे फक्त अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतो. अंपायरचं रिव्ह्यू असणार.
तिसऱ्या पंचांचा निर्णय अपेक्षित. अरे जेवू नको का मी? अरे समाधान ये इथे लाईव्ह आहे. शेखर तू थांब तू जरा थांब. समाधान येते. अरे बाबा इथे ये ना. आता सध्या आउट द्या तुम्ही. एक मिनिट. फलंदाज अरे जेवू नको का मी? आता भूषण डिस्टन्स धडंबाचा आउट आहे. आउट द्या. आणि फलंदाज बाद. यापुढे सहभागी या- यानंतरचा सामना विराज गायकवाड. स्मायरा एस पारगाव विरुद्ध शरद पाटील 11. पहिल्या षटकामध्ये धाबा
नवीन फलंदाज संतोष कातकरी वय यावेळेस अतिशय चांगला चेंडू आहे तट असताना एक धाव अवंतरच्या रूपानं अतिरिक्तच्या रूपानं जोडली जाईल. एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला इथं येत असताना आपण पाहतोय. निश्चितच दोन्ही संघ एका मोठ्या आणि या स्पर्धेमध्ये मात्र प्रत्येक चेंडूवर प्रत्येक सामन्यामध्ये चांगला खेळ व्हावा हीच अपेक्षा केली जाते प्रेक्षकांकडनं आणि ती अपेक्षा इथं कुंडेवाल संघ पूर्ण करतो. 54 दर्शन पाटील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरला होता. तदनंतरचा चेंडू मात्र अवांतर टाकला गेलाय नो बॉलच्या रूपानं. अतिशय चांगला चेंडू. यावेळेसचा चेंडू निर्धाव जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. तर जितके जास्त चेंडू निर्धाव 55 धावा करायच्या आहेत आणि त्या धावा करताना जितके चेंडू निर्धाव जातील तितकेच मात्र दडपण आणि एक नो बॉलच्या रूपाने यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तो भास्कर शेठ प्रतिष्ठान कानोबा कोंडेवाळ संघ संतोष कातकरी आणि विराज गायकवाड ही भरवशाची जोडी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अपर एज घेऊन चेंडू बराच काळ हवेमध्ये दोन षटकांचा खेळ संपला. 15 धावा 12 चेंडू भागेश सुरतोल
तिसरं षटक घेऊन केडीएच वाघेलवाडा संघाकडनं भागेश सुरते ज्यानं फलंदाजी करताना अतिशय चांगली कामगिरी केली होती. अष्टपैलू खेळाडू पाहूया तीच कामगिरी गोलंदाजीमध्येही करतोय का. पहिला चेंडू मात्र निर्धाव. या षटकातील देखील चांगली सुरुवात भागेश सुरतेकडनं झाली आहे. 54 धावा जमवल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना. 55 धावांचं लक्ष दिलं होतं. त्या लक्ष्याचंही पाठलाग करताना मात्र पहिल्या चेंडूपासूनच अडखळती सुरुवात राहिली. इथं मात्र एक मोठी इनिंग हवी आहे. 11 चेंडूमध्ये 40 फुलटॉस चेंडू होता. त्याचा म्हणावा तसा समाचार घेता आलेला नाहीये. या चेंडूवरती मात्र मिळेल 1 धाव आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या 2 पोहोचली 16 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखी बरेच धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 39 धावांची गरज. 10 चेंडू 39 धावांची गरज. चेंडू बराच अतिशय चांगली गोलंदाजी. मोठा फटका आणखीन एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आठ चेंडू 37 धावांची गरज असताना नवीन फलंदाज रोहित गायकवाड मैदानात. चेंडू अडवतो. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस चेंडू मात्र पंचांचा अवंतर चेंडूचा व्हाईट बॉलच्या अतिरिक्त धाव. 7 चेंडू 35 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. 7 चेंडू 35 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाला जखडून ठेवला. धाव घेता आले नाही. रोहित गायकवाड
सुमित शेवटचं षटक घेऊन येते. या षटकामध्ये धावा हव्यात 35. इथं मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल विराजला, कारण विराजला ती क्षमता नसते. मोठा फटका केला. अप्रतिम फटका पाहायला मिळाला, आत्मविश्वासपूर्ण फटका, आणि अशाच फटक्यांची गरज आहे, कारण 35 धावा 6 चेंडूमध्ये हव्या. यावेळी मात्र कुंडेवाळ संघाला 4 चेंडू 27 धावा गरज. निश्चितच सामना कुंडेवाळ संघासाठी आणखीन एक चांगला चेंडू स्वतः गोल सुमित अडवण्याचा प्रयत्न करतो. तीन चेंडू 25 धावा. निश्चितच खूप मोठा भीम पराक्रम करावा लागेल. चांगला चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय, मात्र फलंदाज यावेळेस विराज गायकवाड होईल. यावेळेस चांगला फटका खेळला गेलाय. आणखीन एक आउट झाला का? काय झाला? आउट झाला ना? नाही तर एक तर मला दिसणे चष्मा विसरलोय घरा. आणखीन एक फलंदाज होईल झेलबाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या एका चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे आणि तोही चेंडू जातो निर्धाव. अशा रीतीनं केडी संघाचं भास्करशेठ प्रतिष्ठान कानोबा कुंडेवाळ संघाचं देखील आभार आणि पुढील स्पर्धेसाठी